नमस्कार मित्रांनो, मुराम्मा या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आता लगेच मयुरी आणि अनंत हॉलमध्येच असतात. त्यांनी एका मिनिटात पकडलेलं असतं की एवढं परफ्यूम वगैरे मारून कोण बाहेर जाणार एवढ्या रात्री, तर फक्त रेवाच. मुद्दाम तिला टॉर्चर करत असतात, घाबरवत असतात. आणि आता मयू म्हणते, दे रे सोडून, कोणी असेल ते असेल. मये, तुला माहिती आहे का, हा जो परफ्यूम मारलाय ना, अत्यंत घाणेरडा व्यक्ती, एकदम चीप लो क्वालिटीचा परफ्यूम आहे, अजिबात मला आवडला नाही. अरे दादा, दे की सोडून, तू पिक्चर बघ ना, कोणाकडे कशाला लक्ष देतोय. आता लगेच रेवा म्हणते की मला मागच्या दाराने जाणं सगळ्यात सोपं पडणार आहे, कारण समोर हे बसली आहेत, हे काय इथून हटत नसते. मी आता मागच्या दारातूनच निघून जाते. आणि आनंदचं अगदी बारीक लक्ष असतं की रेवा कुठून नेमकी चालली आहे. पिक्चर बघण्याचं नाटक करत असतात, पण सगळं लक्ष जे असतं ते रेवावरच असतं. पण रेवा मागच्या दरवाजाने गुपचूप बाहेर पडलेली असते. ती स्वतःलाच म्हणते, थँक गॉड रेवा मुकादम बाहेर पडली. असं वाटतं की ती व्यवस्थित बाहेर पडली. तर या दोघांचं लक्ष अगदी बारीक असतं. लगेच रमाला आवाज दिलेला असतो, पटकन ये रमा, इकडून गेली, तू इकडून जा. आता रमा लगेच पळालेली असते. रेवाला इकडून पकडायचं असतं म्हणून आता ती समोरून चाललेली असते. बरोबर पुढे जाऊन रेवा लपलेली असते. तोपर्यंत फिरून रेवाला यायला वेळ लागतो. अगं रेवा, एवढ्या रात्री एवढ्या उशिराने कुठे चालली आहे तयार होऊन? रेवा ऑन दी स्पॉट पकडलेली असते. इतकी घाबरते, काय करू आणि काही नाही. रेवाला काही कळत नसतं. म्हणते, एवढ्या रात्री कुठे चालली आहेस? घरातून पळून वगैरे जायचंय की काय तुला? म्हणून मागच्या दरवाजा चालली, तेही इतक्या रात्री. रेवा, काय प्लॅन आहे सांगा बाई. घाबरलेली असते ही रेवा. चंदाला भेटायला चालली आहे. चंदाला भेटायला चालली तर लपून छपून काय चालली आहेस ग? सगळ्यांच्या समोर जा. असं वाटलं की परमिशन नाही मिळणार म्हणून मी लपून छपून चालली आहे. रेवा, कसं आहे ना, घरातल्यांना न सांगता फसवून असं काही करायचं नसतं, नाही तर अजून अडकले जातो आपण. चंदाला भेटायला चाललीस, तुझी मैत्रीण आहे आणि तू काही चुकीचं थोडी करतेयस. मग बिंदास सगळ्यांच्या समोर जायचं की असं लपून छपून का जातीयस तू? मिळून काही चुकीचं करणार आहे का? नाही नाही नाही, आम्ही कसं काय चुकीचं करायला लागलो? काय बोलतेस तू रमा? अगं मग बिंदास जायचं की सगळ्यांच्या समोर, असं लपून छपून नाही. मैत्रिणीशी भेटलं की जरा बरं वाटतं, रिलॅक्स फील होतं, चार सुखदुःखाच्या गोष्टी सांगतो आणि फ्री माइंडेड होतो. मैत्रिणींना भेटण्यात काहीही गैर नाहीये. मग तू चोरून का जातीयस? ऑन दी स्पॉट पकडलेली असते, अगदी तोंडात मारल्यासारखी अवस्था झालेली असते रेवाची. सॉरी रमा, खरंच चूक झाली आहे माझ्याकडनं, माझी शेवटची चूक, मी परत असं काही करणार नाही. काय रेवाने फोन लावलेलं, रेवाला फोन आलेला असतो चंदाचा. फोन उचलते आणि निघालीये मी घरून, येतीचे अगदी 5 मिनिटात येते. रमाने तिला पकडलेलं असतं आणि ती चुकली हे रमाने तिला दाखवून दिलेलं असतं. अक्षय सुद्धा असतो यांच्यामध्ये वाट बघत. आता ही कधी येते याची वाट बघत असतात. तेवढ्यात काय रमा पळत आलेली असते. रमा, एवढ्या रात्री रेवा कुठे गेली? काय प्रॉब्लेम झालाय का? रमा, काही अडचण आहे का? एक्झॅक्टली सांगतीस का? अरे मला बोलू तरी द्या, तुम्ही काय प्रश्न विचारताय मला? रेवा कुठे गेली आहे सांगती, मला बोलू तर द्या. चंदाला भेटायला गेलीये ती. चंदाला एवढ्या रात्री आणि लपून छपून? एवढ्या रात्री चंदाला? हो, चंदाचा फोन आला, मी स्वतः बघितला. पण ती वैतागून गेलीये. फार काय अर्जंट वगैरे असं काही नाहीये. ती वैतागली म्हणूनच चंदाकडे गेली, अगदी रिलॅक्स व्हायला. म्हणतो, ठीक आहे, उगाच एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतं, उगाच आपण एवढं टेन्शन घेतलं. पण दुसरा अर्थ काय महत्वाचा माहिती का? पूर्ण रात्र रेवा घरात नसणार आहे. फ्री फ्री फ्री. मयुरी म्हणते, वा छान आहे. रात्रपासून अर्धवट राहिलेली फिल्म पूर्ण करू शकतो. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात आणि मयुरीला फक्त फिल्म पूर्ण करायचं पडलेलं असतं. ती, चला बसा लवकर, पॉपकॉर्न आणि बसा, एवढी मूवी पूर्ण करूया. आनंद म्हणतो, मयुरे डोक्यावर पडली का ग? तुला कळत नाही का काही? अरे काय कळायला हवंय? त्याला सगळ्यांना शांतपणे झोप लागणार आहे आपापल्या रूम मध्ये. तुला एवढाही अर्थ कळत नाही का मयुरे? मूवी काय बघतीयस तू? आपापल्या रूम मध्ये जायचं आणि शांतपणे झोपायचं. व्हेरी सिम्पल. दादा मयुरीला खुणावत असतो की आपापल्या रूम मध्ये, म्हणजे अक्षयला आणि रमाला वेळ मिळू दे, असं खुणवाखुणवी चाललेली असते. मयुरीला जरा लेट कळतं. हो हो हो, आता आलंय रे लक्षात माझ्या, अचानक झोप यायला लागली यार. चल 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 दादा, आपण जाऊन झोपूया, चल चल चल. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात, हसत असतात. ऑकवर्ड सिच्युएशन झालेली असते. ते चाललेलं असतो. रमा त्याला धरून ओढते. आनंद म्हणतो, चालू दे बाबा, मी चाललो झोपायला. ए दादा, असं काय म्हणतोय? म्हणतो, चला गुड नाईट. रमा आता अक्षयकडे बघून हसत असते. अक्षय म्हणतो, मुद्दाम गेलेत का हे? अच्छा अच्छा अच्छा. रमा म्हणते, मी सुद्धा रेवाला मुद्दामच जाऊ दिली. अक्षय आणि रमा छान असे रोमॅन्टिक मूडवर आलेले असतात. आता चंदा आणि रेवा जाम टल्ली झालेले असतात. काहीही होश राहिलेला नसतो. रेवाने आल्या आल्या गेटअप चेंज केलेला असतो. छान तिचा जो मॉडर्न ड्रेस घातलेला असतो, साडी वगैरे काढून टाकलेली असते. इतके दारू प्यायलेले असतात दोघी, इतक्या दारू प्यायलेले असतात आणि रेवाच्या मनात जे दुःख असतं खतखत खतखत करत ते बाहेर काढत असते. चंदे, मी जे काही सहन करते ना, फक्त आणि फक्त माझ्या अक्षयसाठी सहन करते. अक्षयला मिळवण्यासाठी मी सहन करते. तमांच्या घरात कशाला थांबतीये? कशाला त्यांची उष्टी भांडी, खरकटी भांडी साफ करते? काही गरज नाहीये. फक्त माझा अक्षय मला मिळणार आहे ना, म्हणून मी सगळं करते आणि म्हणून मी सगळं सहन करतेय. तुला एक गोष्ट सांगू का, मी कंटाळा येतो ग तेच 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 करून. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे जरा रिलॅक्स फील होतंय. आता कुठे छान वाटायला लागले. थँक्यू सो मच तुझ्यामुळे. चंदे आता रागारागाने उठलेली असते आणि रेवाच्या जवळ यायला लागलेली असते. म्हणते, मला सांगते का रेवा सगळं? मला
अगं सकाळपासून तुझ्या ते फालतू कामांची यादीच ऐकते की मी. काहीतरी वेगळं सांग की रेवा. तेच 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 फालतू कामं कशाला सांगायला लागली आहे ती यादी ग? अगं फालतू कामांची यादी सांगतेस तू. रेवा आणि चंदा गप्पा मारायच्या सोडून दुसरंच काहीतरी आता सुरू झालेलं असतं. रेवाला अजिबात शुद्ध राहिलेली नसते, खूप दारू प्यायलेली असते आणि चंदा तिला सुधारून सांगण्याचा प्रयत्न करत. सकाळी उठायचं, उठल्यापासून अंगण वगैरे साफ करायचं, तेव्हापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत सगळं सगळं काही सांगितलेलं असते की. रेवा जे काम करते उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी डिटेलमध्ये चंदा सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असते आणि रेवा एन्जॉय करत असते. चंदा ऍक्शनसह सगळं काम सांगत असते आणि रेवा एन्जॉय करत असते, हात वारे करून तिची नक्कल करत असते. रेवा बाज ग बाज. 1,00,000 वेळा ती सकाळपासून यादी ऐकून 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 माझं डोकं असं बोर होऊन जातं, अगदी भंडावून सोडलंय मला. काय सांगतेस ग सारखं सारखं तेच काम तेच काम. माहितीये की रोज तेच करते, रोज रोज तेच तेच काय काम सांगत बसतेस ग मला. गप की जरा. चंदा अगदी वैतागलेली असते, हे सगळी कामं ऐकून ऐकून कान अगदी फुटायला लागली तर माझी. तेच 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 काय ग हे? तोंडपाठ झालंय, अजिबात ते रिपीट करू नको मला. आणि तुझ्या घरच्या गोष्टी तुझ्याकडेच ठेव. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, काडीचं सुद्धा इंटरेस्ट नाहीये तुझे घरचं सगळं पुराण ऐकण्यात. आपण एन्जॉय करायला भेटलोय, आपण तेवढंच बोलूया. आता जर सांगशील तर बघा माझे कान अगदी विटून गेलेत. चंदा काय म्हटलीस तू? मस्करी करतेस का चंदा? नाही ग बाई, तू मस्करी नाही करते, मी वैतागली तुला ते सांगतीये. तर दारा चंदा, माझं मस्करी केली ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. तुला मी काय करू शकते? नको नको नको, मला काहीच दाखवू नको. सॉरी सॉरी सॉरी. तुझी मस्करी केली असं वाटत असेल तरी पण सॉरी, आणि नाही केली तरी पण सॉरी ग बाई. मला काही दाखवू नको आणि मला काही बघायचं नाहीये. रेवा आता दम देत असते चंदाला. दाखवू का तुला माझी मस्करी केल्यावर काय होतं? चंदा अगदी कान पकडून सॉरी म्हणत असते ही रेवा. चांगला एन्जॉय चाललेलं असतं, बाटलीच पकडलेली असते डोक्यात घालायला. माझी जिगरी फ्रेंड आहे ना, आतापर्यंत कधी मस्करी केली आहे का? नाही. मग इथून पुढे कशी मस्करी करेल ग? तुझी मस्करी बिस्करी मी कधीच करू शकत नाहीये. फक्त तुझी काळजी आणि काळजीच असते मला, कळतंय का? कामाची यादी नको ऐकू, आत्ता सांगितलं ना तुला. कशाला तू कामाची यादी सांगतेय मला? नको सांगू, मला काही एक ऐकत इंटरेस्ट नाहीये ना. तू माझी यादी का ऐकशील ना? सगळं मी भोगते म्हणल्यावर मीच भोगायला पाहिजे. तू कशाला माझ्या कामाची यादी ऐकायला गेली? नाही नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे, नकोच ऐकू तू माझ्या कामाची यादी. ए रेवा, चिडचिड काय करतेस ग लगेच? तुझी आयुष्या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटीच असते, कोणासाठी काही बनवायचं नसतं, कोणासाठी काही करायचं नसतं. तुला काही बाई एकटीसाठीच काय करायचं ते करायचं. मी मात्र मर 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 मरत असते ग. काय इतर वेळ नुसती झोपा काढते, नाही तर फोन करून मला टॉर्चर करते. हो ना चंदा, तू एवढीच कामं करते ना? रेवा आता चंदा काय काम करते हीच यादी तिला वाचून दाखवत असते. महागडी दारू घ्यायची आणि मस्तपैकी पिऊन टल्ली व्हायचं. हो ना, एवढंच करते ना चंदा. मॅडम तुमच्या नशिबात सुद्धा सगळं ऐश्वर्य, सगळी मज्जा, सगळंच काही होतं. तू स्वतःहून सगळं सगळं घालवलंय, हाताने पायावर धोंडा वाढवून घेतलाय, त्याला मी काय करू? नाही नाही नाही, तू सांगच, मी काय करू? मुकादमांच्या घरी मोलकरीण व्हायला स्वतःहून गेलीये ना, बरोबर ना? मग त्यात माझी काय दोष आहे? माझी काय चूक आहे? त्यामुळे मला काहीच म्हणू नको की मी ऐश करते, ऐश्वर्य सगळं काही भोगतीये. तुला सुद्धा सगळं ऐश्वर्य होतं, पण तू हाताने लात मारली आणि मुकादमांच्या घरी मोलकरीण बनलीस. मी काही एक करू शकत नाही. अक्षयसाठी गेली ना तिथे तरफडायला. ए बाई, आय लव्ह यू. मी इतकी इतकी प्रेम करते ना त्या अक्षयवर, तू कल्पनाच करू शकत नाहीये. खूप खूप प्रेम करते आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आतापर्यंत तुला कळलंच असेल. चंदा म्हणते हो ना बाई, कळलंच की मला. चंदानी कानात बोटं घातलेली असतात. रेवा जेव्हा ते अक्षयच्या घरचं पुराण सांगायला लागते की चंदा अगदी वैतागून गेलेली असते. ही रेवाचं तोंड कधी बंद होणार, भुकत असते, बडबड 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 चाललेली असते. चंदाने कान बंद केलेले असतात, तिला काही ऐकायत अजिबात इंटरेस्ट नसतो. दारू प्यायलेली असते, तिला काही एक सूद राहिलेली नसते. फक्त त्या घरचंच तिने पुराण चालू केलेलं असतं. भेटून दुसऱ्या गोष्टी बोलायच्या, एन्जॉय करायचं, हे सगळं ती विसरलेली असते. टिपिकल ती वाईफ झालीसारखी वागत असते, गृहिणी झालेली असते. घरचं काम, ते टेन्शन, ते सगळंच काही ती रट्टर मारत असते. सारखा तोच रट्टा मारते. आणि चंदाला असं झालेलं असतं, पळून जाऊ की काय? या रेवाला इथे कशासाठी बोलवलं? इतका पश्चाताप होत असतो या चंदाला. त्या म्हणते देवा वाचव रे, या रेवापासून वाचव रे. ती रेवा काय पुराण सांगतीये? असं झालंय मला, कान माझे फुटले की काय? फुटले असते तर बरं झालं असतं. पुराणापासून वाचव रे वाचव, मला काहीच ऐकायचं नाहीये. देवा तूच वाचव, रेवापासून देवा तूच वाचव. थांबायचं नावच घेत नसते, वेड लागल्यासारखं सारखी तेच 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 सुरू असतं. चंदा आता डोकं आपटून घेते की काय, अशी अवस्था झालेली असते चंदाची. रेवा बघत सुद्धा नसते की ही चंदा ऐकतेय की नाही, सिरियसली घेतेय की नाही. जे सुरू झाली आहे ती अजिबात काय थांबायचं नाव घेत नसते. आता छान रमा आणि अक्षय वेळ घालवत असतात, एकमेकांना वेळ घालायला त्यांना पहिलाच चान्स मिळालेला असतो. कारण रेवा घरात नाही, अगदी बिनधास्त त्यांना अख्खी रात्र मिळालेली असते आणि ती रात्र त्यांना सोनच करायचं असतं, एन्जॉयच करायची असती. अक्षयने स्वतः कॉफी बनवून आणलेली असते रमासाठी आणि रमा आणि अक्षय ती कॉफी आता एन्जॉय करणार असतात. आणि केली कोल्ड कॉफी, व्हेरी गुड, थँक्यू.
केलेल्या कोल्ड कॉफी पेक्षा सुद्धा तू केलेली गवारीची भाजी आहे बाप रे, म्हणजे मी वर्णनच करू शकते, इतकी कमाल कमाल झाली होती रेवा. काय भाजी बनवली होती तू, अप्रतिम. माझी गवारीची भाजी वाढली होती ना, कमालीची झाली होती. इतका खुश झालो मी, क्षणभर मला जरा चक्कर आल्यासारखं झालं की रेवाला परफेक्ट स्वयंपाक जमायला लागला की काय. मग लक्षात आलं नाही 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 नाही, माझ्या लाडक्या बायकोने ही बनवली आहे म्हणून इतकी अप्रतिम, इतकी सुंदर चवीची झाली आहे ती. माझ्या बायकोपेक्षा सुंदर स्वयंपाक कोणीच बनवू शकत नाहीये, नथिंग. हातची चव मी काही विसरेन का, ओळखायला काही सेकंद सुद्धा लागत नाही. भरपूर कौतुक करून झालेलं असतं आणि छान असं अक्षय थकलेला सुद्धा नसतो, इतकं काय कौतुक चाललेलं असतं. रमा मात्र छान अशी गालातला गालात हसत असते आणि अक्षयकडे बघत असते. काय कौतुक करतोय हा माझा. मुद्दाम अक्षयला त्रास देत असते, त्याची खेचत असते आणि अक्षय लगेच फुगा झालेला असतो. राहू दे आता, काही बोलूच नको तू माझ्याशी. समजून घ्यायचं नाहीये ना, प्रत्येक वेळेला काहीतरी चुकाच काढत असते. आता खरंच माझ्याशी तू बोलूच नको. मला छान वाटत असतं की अक्षयची ती उडवतीये, अक्षयला त्रास देतीये, तिला फार एन्जॉय करायला मिळत असतं की अक्षय चिडला की अजून गोड दिसतो. इकडे आता रेवा आणि चंदा पुराण चालूच असतं. चंदा, आनंद आणि तो आईत खाऊ अभिषेक सगळे मिळून इतके टॉर्चर करतात, इतके त्रास देतात ना. चंदा तुला मी काही सांगू शकत नाहीये. या चंदाला असं वाटत असतं की रेवाच्या डोक्यात आता दारूची बाटली फोडू की काय, इतकी वैतागलेली असते हिचं पुराण ऐकून ऐकून. तिघे मिळून इतके छळतात, इतकी त्रास देतात, इतकी टॉर्चर करतात. मला काय करू आणि असं काय नाही होतं बघ. डाऊट घेतात, नको नको त्या शंका, मग ते मला शंकेचं निरसन करायला लागतं, मग काय ती शिक्षा भोगायला लागते. सगळे मिळून इतके टॉर्चर करतात. आता ही रेवा गाडीच्या बोनेटवर बसलेली असते, रडत असते आणि मन मोकळं करत असते चंदाच्या जवळ. चंदाला काडीचाही इंटरेस्ट नसतो हिचं काही पुराणे ते ऐकण्यात. चंदाला फक्त दारू प्यायची असते आणि एन्जॉय करायचं असतं. आता चिडलेली असते, रेवाच्या आता दारूची बॉटल असते आणि जवळ येते गाडी जवळ आणि म्हणते, तो अक्षय ना, अक्षय तो तर एक नंबरचा. आता जसं काय अक्षयचं नाव घेतलेलं असतं चंदाने, रेवा पटकन गाडीच्या खाली उतरते आणि चंदाची गचंडी पकडलेली असते. माझ्या अक्षयचं नाव कशाला घेतलं तू, माझ्या अक्षयचं नाव कशासाठी घेतलंय चंदा, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या अक्षयचं नाव घ्यायची. चंदा पकडून गाडीच्या बोनेटवर अशी जोरात आपटलेली असते. चंदा, घेशील का अक्षयचं नाव परत, त्याच्याबद्दल एकही शब्द वाईट मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. कोणाचं नाव घेतलं, माझ्या अक्षयचं, आता घेच तू परत नाव, मग बघ तुझी काय हालत करते मी. त्या विरोधात एकही शब्द मी ऐकणार नाही म्हणजे नाही, कारण माझं खूप खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय काय राहू शकत नाहीये. आता फुल अँड फायनल तुला तर कळालंय. त्यामुळे चंदा परत नाव घ्यायचं नाही आणि माझ्या वाटेला काही जायचं नाही. इज माय लव्ह, कळतंय का. इतका प्रेम करतो तो माझ्यावर आणि मी त्याच्यावर की कळतच नाहीये. त्या दुश्मनांच्या लिस्ट मध्ये त्याला घ्यायचं नाही, तो अजिबात नाहीये या दुश्मनांच्या लिस्ट मध्ये. चंदा म्हणते, बर बाई, चुकलं, त्या अक्षयला मी आता लिस्ट मध्ये घेणार नाही. तू मला सोडतीस का रेवा, मी इथून पुढे त्याला कधीच घेणार नाही आपल्या लिस्ट मध्ये, त्याला मी सोडून देईन कायमची. पण तू मला सोडून देतीस का आता रेवा प्लीज बेटा मला सोड. आता गोड 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 बोलून चंदा स्वतःची मान या रेवाच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असते. गोड नाही बोलली तर मरणार, यात काही शंकाच नसते. माझ्याकडे बघ चंदा, ते एकदा जरी भेटला नाही, एकदा आयुष्यात एकदा जरी भेटला ना मला, तो कोणाची गरज नाहीये. चंदाने असं कासावीस केलेला असतो जीव, तिचा गळा असा पक्का पकडलेला असतो या रेवाने, आणि मला तुझी गरज नाही असं म्हणून परत गाडीच्या बोनेटवर जोरात ढकलून देते या चंदाला. ही रेवा दारूच्या नशेत पूर्ण टल्ली झालेली असते आणि अक्षय 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 एवढंच तिला दिसत असतं. तुझी सुद्धा गरज नाहीये, तुझी एका मिनिटात हक्कलपट्टी करेल, फक्त माझा अक्षय मला भेटू दे, मग बघ चंदा तुझी काय हालत करते. शी मॅच जवळ सुद्धा उभी करणार नाही मी, मला अजिबात गरज नाहीये. अक्षय आणि रेवा बस दोघांचंच आयुष्य राहणार. हे बाई सरक सरक सरक, माझ्या चपला कुठे, माझ्या चपला सापडल्या. तुला माहित नाहीये सकाळी सकाळी उठून मरणाची कामं करायची आहेत मला, लवकर नाही पोहोचले तर सकाळी परत पुराण चालू होईल, परत मला शिक्षा भोगायला लागणार. पहाटेच उठून कामाला लागायला लागतं. इथे पार्टी करत बसले, दारू पीत बसले, घरी जाऊन काय व्हायचं, त्यापेक्षा आता मला पटकन घरी जाऊ दे आणि मला झोपू दे. सकाळी लवकर उठायचंय मला. आणि नाही जर जाग आली ना चंदा तर काय होतं तुला नाही माहिती, ते मुकादम काय करतात ग बाई. थांबतीस का जरा, कुठे निघालीस तू, इतकी दारू प्यायलीस की तुला तुझीच सूद नाही, आणि घरी जाऊन काय करणार आहेस ग. जरा जास्तच घेतली आणि अशा अवतारात मुकादमांच्या घरी गेली तर सकाळचं काम सोड, आत्तापासूनच तुला ते कामाला लावतील, कळतंय का. तुझी अवस्था मुकादमाने बघितली तर अवघड होऊन बसणार. त्यामुळे रेवा तू काय अवस्थे ते जरा स्वतःचा विचार कर, आणि तुझी ही अवस्था आत्ता तिथे जाऊन दाखवली तर बट्ट्याबोळ होणार आहे. आत्ता तू जाऊ शकत नाहीये, तू जरा प्रमाणापेक्षा जास्तच घेतलीये आणि प्रमाणापेक्षा जास्त तुला चढलीये रेवा. तुझी अवस्था नाहीये, मुकादमांच्या घरात पाय ठेवायची सुद्धा अवस्था नाहीये. जाऊ नको, सकाळी वाटलं तर पहाटी जा, पण आत्ता जाऊ नको. खाली टाकते आणि चंदाला म्हणते, थांब तू थांब ग, दाखवते ना
आता रेवाने चप्पल वगैरे घातलेली असते, माझ्यासमोर उभी राहतो, मी तुला दाखवते ना, चंदा माझ्यासमोर उभी राहायचं सरळ सरळ. तुझ्याकडे बघ, मला चढलेली आहे का नाही, मी दारू प्यायलेली आहे का नाही. माझ्याकडे बघून कुणीही म्हणणार नाही की मी दारू प्यायली आहे, मला दारू चढली आहे. त्यामुळे डोंट वरी चंदा, मला दारू वगैरे काही चढली नाहीये आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मुकादमाच्या घरात जाणार आणि गुपचूप झोपणार, डायरेक्ट सकाळीच उठणार. 100% ओके, मी अजिबात काळजी करू नको चंदा, मला चढलेली नाहीच आहे तर कशाला काळजी करतेय तू. कडे मी चालत येणार आहे, तुझ्याकडे जर सरळ चालत आली तर लक्षात येणार की मी व्यवस्थित आहे. 1 2 3 म्हणता म्हणता कोलमडलेली असते. चंदाने रेवाला सावरलेली असते. अगं बाई ये, कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडायला चाललीयस. मुकादमाने तुला या अवस्थेत बघितलं ना तर लात मारून घराच्या बाहेर हकलवतील. कशाला स्वतःची पचका करून घेतीये. सकाळी जा सांगते ना मी, ऐक की जरा. 1 2 1 2 1 2. चंदा आता हसायला लागलेली असते. रेवा काय अवस्था आहे तुझी, काय लावलंय तू नाटकं, गप की ग माझी बाई. आता गुपचूप झोपून घ्या इथे. मुकादमाच्या घरी लवकर उठायचं आणि गुपचूप आतमध्ये एंट्री करायची, कोणाला काही कळणार नाही आणि काही नाही, कळतंय का. आत्ता झोप गरजेची, आत्ता झोपली तर सकाळी लवकर उठू शकते, कारण प्रमाणाच्या पेक्षा जास्ती दारू प्यायलीये. या अवस्थेत मुकादमाने जर बघितलं तर पचका आणि पचकाच होणार. दारू चढत नाही, तू गप बस ना चंदा, कशाला उगं बोलतीये ग. नाही दारू चढत, किती वेळा सांगितलंय तुला. कोणाचं ऐकणार आहे का. थांब आल्याने तू काय थांबणार आहे का, नाही थांबणार ना. तुला जायचंय म्हणजे जायचंच मुकादमांच्या घरी, हो ना. आणि तू गेल्याशिवाय काय शांत बसणार नाही. महत्वाचं कोणाच्याच आधाराची मला गरज नाही आणि हे लक्षात घ्या, मला कुणाचा आधार नकोय. मला 2 पाय आहेत, माझ्या 2 पायांवर व्यवस्थित चालू शकते. मुकादमांच्या घरी मी जाऊ शकते, माझे पाय आहेत की ठाकटीक. मी जाणार म्हणजे जाणार, घेते आणि जाते. हे बघ काय आहे हे दारूच्या बाटल्या, ग्लासेस. चंदा तुला अजिबात कामं व्यवस्थित करता येत नाही, काय राडा घातलाय का सगळ्या दारूच्या बॉटल आणि सगळीकडे दारूचे ग्लासेस. तेव्हा ऐकायला तयार नसते, खूप दारू प्यायलेली असते, तिला चालताही येत नसतं, तरी सुद्धा पर्स घेते आणि मी चालली, मला फार कामं करायची असतात. तुला काही कामं नसतात बाई चंदा, मला कामाचा धाक पडलेला आहे आणि मला लवकर जाणं गरजेचं आहे आणि मी जाणार म्हणजे जाणार. चंदा सांगून थांबवून अगदी वैतागलेली असते. रेवा काय ऐकायला तयार नसते, तिला मुकादमांच्या घरी काहीही करून पोहोचायचं असतं म्हणजे असतं. सकाळी काय तमाशा होतो हे तिला माहिती असतं, त्यामुळे ती आत्ता जाणार म्हणजे जाणार. वाकडी तिकडी होत ती पायऱ्या उतरत असते. ती घरापर्यंत कशी पोहोचणार. चंदाला फार टेन्शन आलंय. डायरेक्ट ती पायरीवर बसून घेते. मी सांगते की कसं आहे ना, सकाळी उठून मला काय काय करायचं असतं ना, मी तुला सांगते, तू ऐकच आता, मी तुला सांगते ग. उठायचं असतं, पसारा आवरायचं असतो. रेवा जेव्हापासून चंदाच्या जवळ आलेली असते तेव्हापासून तर आता परत माघारी जायची वेळ आलीये. फक्त आणि फक्त मुकादम पुराण एवढंच तिने सांगितलेलं असतं. इकडच्या तिकडच्या बाकी कोणत्याच गोष्टींची चर्चा झालेली नसते. फक्त आणि फक्त अक्षयच्या घरात काय काम करते, कसं टॉर्चर करतात, ती अक्षयवर किती प्रेम करते, एवढं आणि एवढं सांगता सांगताच वेळ गेलेलं असतो. रांगोळी काढायची, झाडून पुसून घ्यायचं, अंगणात पाणी मारायचं, काय 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 करायला लागतं. कारण मुकादमांच्या घशात चहा ओतायचा असतो, गरम गरम असं उकळता चहा त्याच्या घशात ओतला की त्याला जरा बरं वाटतं, नाही तर बोंबलत फिरतो सगळीकडे. नाश्ता करायचं असतो, दुपारचं जेवण करायचं असतं, धुणं भांडी करायची असतात. आता त्या चंदाने परत कान बांधून घेतलेले असतात पदराने की आता मी काय करू आणि काय नाही. ही रेवा एक तर इतकी दारू प्यायली आणि शशिकांत मुकादम, अख्खं मुकादम परिवार यांचंच आल्यापासून त्याचं पुराण चाललेलं आहे. हिचे कान अगदी विटून गेलेले असतात, पण ही रेवा काय बोलायची बंद होत. गोईंग बाय, नाही 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 म्हटलं तरी ही काय ऐकायला तयार नसते. शेवटी ही गेलेलीच असते. चंदा बिचारी हताश होते, निराश होते, ही ऐकायला तयार नसते. आता ही जा म्हटलं तर गेलेलीच असते, ती काय ऐकत नसते. आता चंदाला धाक पडतो, ही घरी गेल्यावर काय अवस्था असेल. नाचत नाचत रेवा चाललेली असते. देवा हिच्यावर लक्ष ठेवा रे आणि हिला व्यवस्थित घरी जाऊ द्या. तेव्हा ही रेवा मुकादमांच्या घरात अशा अवतारात गेली तर पचका नाही होणार. काय जाऊन जर राडा गोंधळ नाही घातला तर मिळवलं, नाही तर अवघडच होऊन बस. वाकडी तिकडी चाललेली रेवाकडे बघत असते आणि तशी भीती वाटत असते ह्या चंदाला, ह्या वाकड्या तिकड्या चालणाऱ्या रेवाचं काय होणार. ते अशा अवस्थेत गेली, गोंधळ घातला, तमाशा केला, सगळे उठतील आणि हिला घराच्या बाहेर काढतील. इकडे आता रमा आणि अक्षय ते कपडे वाळत टाकलेले ते कपडे काढून आणलेले असतात, सगळ्या कपड्यांच्या घड्या करत असतात. रमा म्हणते रेवाला काही कळतच नाही, बाहेर जायचंय म्हणल्यावर तोंड वर केलं आणि लगेच पळाली. कपडे वाळत घातले, काढून आणायचे, घड्या घालून ठेवायचे, सकाळी प्रत्येकाला लागतात, मग फजिती होते, काही एक टेन्शन नाहीये. अक्षय सुद्धा रमाला कपड्यांच्या घड्या करू लागत असतो आणि गप्पा मारत असतात. छान त्यांना वेळ घालवायचा असतो. कर तिचं काम, पण ती घरी आली की झोपेतनं उठ आणि तिला हे जाब विचार की तू हे का काम सोडून गेलीस. व्यवस्थित घडी घाला. अक्षय म्हणतोय घडी असते, अशी काय तशी काय. साडी असते आणि साडीची घडी करायची असते. साडीची घडी काय अक्षयला जमत नसते. काय करताय, सगळी लोळती आहे साडी आहे, घडी घालतोय, अशी कोणी घडी घालतं का, काय लावलंय तुमचं. माझ्या हातून अक्षयने साडी ओढलेली असते, अक्षयच्या हातातून रमा साडी ओढते की झटापटीत रमाचा तोल गेलेला असतो.
आणि अक्षय आता रमाला सावरतो आणि दोघं आता एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे बघण्यात मग्न झालेली असते. ती अंगणात बसलेली असतात, थंडगार हवा येत असते आणि दोघं एकमेकांच्या डोळ्यात अगदी हरवून गेलेली असतात. पण तुम्हाला कळतच नाहीये रमा, साडी सांभाळू की माझी सुंदर बायको सांभाळू, नेमकी कुणाला सांभाळू मी, सांग की. काय वाटतंय अक्षय, तुम्ही कुणाला सांभाळलं पाहिजे आणि कुणाला सांभाळण्याची गरज आहे, सांगा की अक्षय. या वेळेला काय सांभाळायला हवं आणि काय सांभाळणं गरजेचं आहे अक्षय, बोला बोला अक्षय, काय सांभाळणं गरजेचं आहे. साडी सोडून देऊ, बायकोला सांभाळू की. मिठीत राहा ग रमा, मिठीत राहा आणि छान रम्य रात्र कधी संपूच नाही असंच मला वाटतं. फक्त छान सगळ्या कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते. अक्षय तिच्या बरोबर वेळ घालवत असतो. आपल्या आयुष्यात आली नसती तर किती सुंदर आयुष्य झालं असतं ग. कट नाही, वादळ नाही, भांडण नाही, पुण्याच्या घरात आरामात सुखाने संसार केला असता. सगळं होत्याचं नव्हतंच होऊन बसलंय ग रेवा. रेवामुळे रमा किंवा मग आत्यामुळे, पण कुणामुळे तरी झालंय सगळं, वाटोळ झालंय आपल्या संसारात. आपल्यावर येणारी संकट, वादळ एकमेकांपासून दूर करायला नाही येत, ती आपल्याला एकमेकांजवळ घट्ट बांधून ठेवण्यासाठी येतात. संकटासाठी लढायला ताकद निर्माण करायला एकत्र ठेवतात ती, आणि म्हणून ती संकट येत असतात आपण किती मजबूत आहोत हे बघण्यासाठी. आयुष्यात जी काही संकट आली ना अक्षय, त्यामुळे आपलं नातं अजून घट्ट आणि मजबूत झाले. लक्षात नाही आलंय तुमच्या अक्षय? नावाचं संकट दूर लोटता लोटता भलत्याच कुठल्या तरी वळणावर येऊन पोहोचणार नाही ना, त्या संकटात तर अडकणार नाही होत ना, असं वाटायला लागले. अक्षय प्लीज असं काही बोलू नका, तुम्ही बोलायचं नाही आणि चांगला विचार करायचा. इथेच संपलेलं असतो. दोघं एकमेकांकडे बघता बघता कपड्याच्या घड्या घालत असतात. आता बघू पुढच्या भागात काय होतं. अगदी थोडक्यात दारू प्यायलेली असते, फुल टल्ली झालेली असते, हॉलमध्ये बसलेली असते, इतकी बडबड करते. मुकादमांच्या बद्दल जे चंदाच्या समोर बोलत होती तेच आता इथे बोलायला लागलेली असते. लवकर उठायला लागतं, कामं करायला लागतात, सगळं घर तिने डोक्यावर घेतलेलं असतं आणि सगळ्या तिचा तमाशा बघत असतात. पसारा करता रे, सगळा पसारा आवरायला लागतो मला उठल्या उठल्या, करायला लागतो. त्या तुमच्या सगळ्यांसाठी दुपारचं जेवण वैतागून गेलीये मी. वैताग आला मग एवढीशी दारू प्यायले काय होतंय. त्याच्या मनात काय गरळ होती सगळी ओकलेली असते. आणि हे शशिकांत हे सगळेच आता सेपरेट परत मीटिंग भरवतात आणि मयुरी म्हणते बाबा अशा टाईपच्या पोरींचा काही भरोसा नाही, या त्या काहीही करू शकतात. त्या सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठी दारू पिण्याचं नाटक केलं असेल ती रेवा आहे बाबा. म्हणतात रेवा स्वतःची अब्रू वेशीवर टांगेल, हे नाटक करणं शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे रेवाने नाटक केलंय असं नाही म्हणता येणार. मयुरी म्हणतीये ना असं काहीतरी डाव आहे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सगळं केलं असणार आहे हे रेवाने. हे शशिकांत म्हणजे अख्खी मुकादम फॅमिलीच विचार करत असते की रेवाने हे सगळं कशासाठी केलंय आणि रेवाचा आता नवीन काय डाव आहे. बघू आता रेवाचा काय डाव या लोकांच्या लक्षात येणार का. आणि सकाळी उठल्यावर रेवाला सगळे आता कसा जाब विचारतात हे जर बघायचं असेल तर बघायला लागला आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.